नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी आलेलो आहे डोंबिवली पूर्व नांदिवली इथे आणि मित्रांनो नांदिवली महोत्सव चालू आहे 26 डिसेंबर ते 11 जानेवारीपर्यंत हा महोत्सव तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। टायमिंग असणार आहे दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही ते हा महोत्सव बघू शकतात। आपण आज या महोत्सवाला भेट देणार आहोत, बघणार आहोत आतमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता मी आहे ना डोंबिवली पूर्वेला उभा आहे ईस्टला। तुम्ही इकडे बघू शकता देसलेपाडा आहे आणि जर तुम्ही या साईडने येईल ना तर तुम्ही स्टेशनवरनं याल। नांदिवली देवीचं मंदिर आहे, तिकडं तुम्ही सरळ पुढे आलात का तर इकडे आपण इकडे बघू शकतो जत्रा नांदिवली महोत्सव 2025 चालू आहे। म्हणजे डिसेंबर 26 तारखेपासून ही जत्रा चालू झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 11 जानेवारी। टायमिंग असणार आहे दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत। तर इथे आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल वगैरे बघायला मिळतात। पहिला स्टॉल आहे ना आपल्याला बांगड्यांचा बघायला मिळतो, इथे बघू शकतो। कसे आहेत बांगड्या? 100 रुपये। लहान मुलीसाठी साईज वगैरे पण आहेत, कोणते पण 100, कोणतेही घ्या 100। असे खडे वगैरे वाले आहेत, मोत्यांचे पण आहेत, तुम्ही इथे बघू शकता। अशा हिरव्या पाहिजे तर हिरव्या पण आहेत, म्हणजे खूप सारे व्हरायटीजमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। खूप सारे पॅटर्न्स आहेत, तुम्ही इथे बघू शकता। तर असे काही बांगड्या वगैरे घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या पहिल्या स्टॉलला व्हिजिट करू शकता आलेलो आहे। आणि इकडे आपल्याला ना असे टॉप बघायला मिळतात, तर तुम्ही इकडे बघू शकता। फिक्स रेट 200 रुपये आहे आणि इकडे असं क्रॉप टॉप आपल्याला इथे 100 रुपयाला बघायला मिळते। हे बघितलं ना तर आपल्याला शॉर्ट कुर्ती बघायला मिळतात आहेत। काय प्राईस आहे शॉर्ट कुर्ती? 200 रुपये। आणि सगळ्या साईज आहेत? साईज सगळ्या अवेलेबल आहे, 200 रुपये किंमत आहे। इकडे तुम्ही असे टॉप बघू शकतात वरचे, 100 रुपयाला आहे, तुम्ही ते बघू शकतात। तसं तिकडे प्लाझो आहे ना, प्लाझो आहे 100ला, ही 200 रुपयाला आहे, तिथे बघू शकतात। फिक्स रेट लावलेला 200 रुपये। अशा तुम्हाला इथे व्हरायटीज बघायला मिळते, ते लावलेले आहेत। ही 100 रुपयाला आहे, प्लाझो कोणताही घ्या 100 रुपये। हे पण शॉर्ट आहेत ना? ओके, टॉप आहेत 250 रुपयाला टॉप आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील, तुम्ही ते बघू शकता। सुंदर असे कलर ऑप्शन्स आहेत इथे। तर हे 250 रुपयाला आहे। तर असे काय तुम्हाला आवडले असते तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता। पुढे आलेलो आहे आपण, इकडे आपल्याला आहे ना असे छोटे डबे वगैरे बघायला मिळतील, 30-30 रुपये। तुम्ही हळदी कुंकूसाठी वाण वगैरे पण घेऊ शकता, 100 रुपयाला आहे ते। आणि तसे ते पुढे आलात तर हे आपल्याला 100 रुपयाला बघायला मिळतील, बघू शकता। काही वेगळी प्राईज आहे, 100 वगैरे, काही 30 आहेत। असे छोटे छोटे डबे घेऊ शकतात। काय प्राईज आहे? 20 रुपये। असे छोटे डबे तुम्ही बघू शकतात, असे तुम्हाला बघायला मिळतील। बास्केट आहेत छोटे, तुम्ही हळदी कुंकूसाठी वाण वगैरे असे टप आहेत। तसंच पुढे आला तर असे तुम्हाला बायले वगैरे ते बघायला मिळतील। तर तुम्ही ते बघू शकता 20 रुपयाचा सेल आहे, असे तुम्ही डबे घेऊ शकता वाणासाठी। सगळे कलर्स तुम्हाला इथे बघायला मिळते, ब्ल्यू, पिंक वगैरे, ग्रीन। साबण ठेवण्याचा स्टँड पण आहे 20 रुपयाला। असे छोटे जग आहेत 20-20 रुपये। तसे तुम्ही ब्रश, पेन वगैरे ठेवण्यासाठी। तसे इकडे चहाची गाळणी आहे 20 रुपयाला। परत इकडे आपण पुढे आलो तर इकडे आपल्याला असे छोटे डबे बघायला मिळतील 20-20 रुपये। असे तुम्ही बास्केट बघू शकता, छोटे 20-20 रुपये त्याच्यामध्ये। तसंच पुढे आलं तर इकडे सॉसच्या बॉटल्स बघायला मिळतील 20-20 रुपयाला। हे असे वॉटर बॉटल बघायला मिळतील 20-20 रुपयाला। तसंच पुढे आलो पण आलेलो आहे, इकडे आपल्याला ना असे कप बघायला मिळतील 20-20 रुपयाला। कितीला आहे? 50 रुपये। तसे असे कंपास बॉक्स वगैरे पण आहे, प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे। जसे तुम्ही बघू शकता बॉटल्सच्या पाण्याच्या। तसंच पुढे आपण आलो ना तर इकडे आपल्याला असे छोटे डबे बघायला मिळतील 30-30 रुपये। अशा पेटी आहेत 30 रुपयाला। पुढे आला असे छोटे तुम्ही याच्यात मसाले वगैरे ठेवू शकता 30-30 रुपयाला। तसं इथे पुढे आला तर खूप सारे तुम्हाला असे ऑप्शन्स आहेत। इकडे टिफिन आहे लहान मुलांसाठी, असे डबे आहेत। काय प्राईस आहे? 30 रुपये। ओके, असे खूप सारे ऑप्शन आहेत, तुम्ही ते बघू शकता। खूप सारे व्हरायटीज आहेत,
तर 30, 50, 70, 100 अशी रेंज आहे. या साईडला पण तुम्ही बघू शकता असे मोठे डबे पण आपल्या इथे बघायला मिळतात आहे. तर असे ब्रश, टॉयलेट साफ करण्यासाठी ब्रश पण आहे. असं काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे आपल्याला डोसामध्ये सगळ्या प्रकारची लोणची इथे बघायला मिळतात आहे. तुम्ही ते बघू शकता. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लोणची वगैरे घ्यायची असेल ना, काय प्राईज आहे? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव आहे. कोणताही घ्या. गोड लोणचं, मिरचीचं लोणचं, जे पाहिजे ते सगळ्या प्रकारची लोणची इथे अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता. खूप मोठा असा स्टॉल आहे. तर नक्कीच याच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करू शकता. चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो. इकडे आपल्याला ना असे किचन बघायला मिळते. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे किचन आहे. तसे असे की होल्डर्स बघायला मिळते तुम्हाला सगळ्या प्रकारचे. असे तुम्हाला हे छोटे 100 रुपये आरसा आहे. 100 रुपयाला आहे. हे कसे की होल्डर? 100 रुपये. आणि किचन्स 100. किचन पण तुम्ही 100ला घेऊ शकता. हा पिकाचूच आहे. तुम्ही ते बघू शकता. डॉरेमॉन आहे. असं सगळ्या प्रकारचे. तर तुम्हाला असे कोणतेही किचन पाहिजे नसते 100 रुपयाला तुम्हाला इथे बघायला मिळते. त्यातनं तर तुम्हाला सगळे हेअर ॲक्सेसरीज वगैरे बघायला मिळणार आहेत. असे तुम्ही नेकलेसेस बघू शकतात. असे हेअरबँड्स आहेत, कानातले आहेत आणि प्रत्येकाची वेगळी प्राईज आहे. पण साधारण 10-10 रुपये आहे. तुम्ही ते बघू शकता. कारण सगळ्या महिलांची गर्दी या स्टॉलवरती जास्त आहे. आणि इकडे असे क्लचेस वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. हे ट्रेंडिंगमध्ये असलेलं सध्याचंही तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला इकडे व्हिजिट करू शकता. तुमच्या स्टॉलवरती आलो आहे. काका काय आपल्याकडे? आपल्याकडे स्टेन रिमूव्हर आहे, फॅब्रिक स्टेन रिमूव्हर. कपड्यावरचे डाग काढायचे लिक्विड आहेत. कपड्यावरती कोणतेही डाग असेल, चहाचा, कॉफीचा, रक्ताचा, शाईचा, हळदीचा, तेलाचा, जिथे जिथे डाग असेल फक्त सुक्या कपड्यावरती स्प्रे करायचा मारून टाका ना डाग. आणि नॉयलॉन ब्रशनी साफ करायचा. कपड्याचा रंग जाणार नाही पण डाग निघून जातो. एकदा डाग निघाला की कपडा धुवून जातो. व्हाईट कपडा असू द्या, कलरफुल कपडा कोणताही असू द्या, फक्त सुक्या कपड्यावरती स्प्रे करून साफ करून घ्यायचा. आणि आपल्याकडे पेस्ट कंट्रोलचं लिक्विड पण आहे. आपल्याकडे झुरळ, पाल, मुंगी, मच्छर, डेकून, वाळवी, गोम सगळ्यांसाठी आहे. व्हाईट कपड्यासाठी कलरफुल कपड्यांची कलर फिक्सर पण आहेत आपल्याकडे. हे कलर फिक्स करून टाकतात. जे जे कपड्यांचे रंग निघतात त्याचे कलर फिक्स करतात. आणि व्हाईट कपड्यासाठी सुपर शाईन, स्पेशल व्हाईट कपड्यासाठी. तर असे काही प्रोडक्ट घ्यायचे असेल तर नक्की तुम्ही या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. तुमच्या स्टॉलवरती आलेल्या ताईंच्या. ताई नमस्कार. काय काय आपल्या स्टॉलवर? आपल्याकडे गव्हाची बिस्किट आहे, खोबरा बिस्किट आहे, जिरा बिस्किट आहे, सगळं होममेड येणार आहे. मक्याचे येणार आहे, बिंगोमध्ये केळं वेफर आहे, नाचणी पोंगे आहे. नाचणी पोंगे वगैरे काय किंमत असेल यांची? आपलं 100 मध्ये 2 पॅकेट आहे, 60 एक 100ला 2 कुठलंही आयटम. तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असतील, लहानपणीची आठवण बिस्किटं पण इथे आपल्याला बघायला मिळतात आहे. तर असे काही तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेले ते लहान मुलांची खेळणी आपल्याला 120 रुपयाला बघायला मिळणार आहे. असा बार्बी डॉलचा सेट तुम्ही बघू शकता. तसं असंही एक सेट आहे गनचा 120 रुपयाला वगैरे. तसंच तुम्हाला असे लहान मुलांसाठी काय घ्यायचं असेल ॲनिमल्स वगैरे तर इकडे आपल्याला डॉल्स बघायला मिळतात आहेत. काही बघायला मिळेल. आणि या मित्राचा स्टॉल आहे. तर असे काय तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. ही तुम्ही सगळं काही आहे. अशी बुलडोजर गाड्या वगैरे आहेत, ॲम्ब्युलन्स वगैरे लहान मुलांसाठी घ्यायचे असतील तर 120 रुपयाला आहेत. तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे. इकडे आपल्याला ना अशी गाऊन बघायला मिळणार आहे. काय प्राईस आहे गाऊनची? 300 रुपये. फ्री साईज आहे. ओके, फ्री साईजमध्ये आहे गाऊन. तुम्ही ते बघू शकता. बाटिक गाऊन वगैरे पण आहे. तसं इकडे वन पीस कसे आहे? हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत कारण तुमच्याकडनं मला टाळ्या हव्या म्हणूनच काय प्राईस आहे? 500 रुपये. तर ओके, 500 रुपयाला तुम्हाला असे वन पीस वगैरे बघायला मिळते. तर असे काही तुम्हाला घ्यायचे असेल गाऊन वगैरे तर नक्कीच तुम्ही इकडे ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. पण ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे. इकडे तुम्ही काही घेऊ शकता 100 रुपये. इकडे असे तुम्हाला नेकलेसचे सेट वगैरे बघायला मिळतील. झुमके तुम्ही ते बघू शकता. खूप सुंदर असे झुमके वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतील. तसंच काही प्राईस 200 रुपयामध्ये पण असे कडे वगैरे तुम्ही ते बघू शकता. 200 रुपयाला ते असे नेकलेसचे सेट वगैरे तिकडे 200 रुपयाला. तसंच पुढे आलात तर इकडे हेअर ॲक्सेसरीज आहे. असे क्लिप्स वगैरे आहेत ना तुम्हाला 40-40 रुपयाला इथे बघायला मिळते. इकडे तुम्हाला सुंदर असे कानातले वगैरे बघायला मिळते. तुम्ही ते बघू शकतात. असा हा फॅन आहे. काय प्राईस आहे? 100 रुपये. 100 रुपयाला फॅन आहे हा. ओके, चार्जेबल आहे.
तर असे काही तुम्हाला घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इथे व्हिजिट करू शकता. पुढे आलो ना तर इथे आपल्याला असे फूड स्टॉल वगैरे बघायला मिळते. तुम्ही इकडे बघू शकता फेमस जुहू बीच भेल वगैरे इथे बघायला मिळेल. तसं या साईडलाही तुम्हाला इकडे फूड स्टॉल वगैरे बघायला मिळते. समोरच आहे ना सगळे काही प्रोग्राम वगैरे तुम्ही ते बघू शकता. लहान मुलांसाठी इकडे आपल्याला आहे ना जत्रा बघायला मिळते. सगळ्या प्रकारचे पाळणे वगैरे तसे ट्रेन वगैरे तुम्ही लहान मुलांसाठी बघू शकता. इथेही आहे लहान मुलांसाठी काही गेम्स आहेत. आकाश पाळणे वगैरे आणलेले आहेत. तुम्ही पुढे आला तर आपल्याला इथे आकाश पाळणे वगैरे बघायला मिळते लहान मुलांसाठी. आणि पहिल्यांदाच आमच्या या नांदेडमध्ये असा काही हा महोत्सव इथे भरवलेला आहे. या साईडला बघा तर इथेही गेम्स आहेत. तर तुम्हाला गेम्स वगैरे काही खेळायचे असतील तर तुम्ही घेऊ शकतात. इथे आपल्याला गेम्स वगैरे बघायला मिळतात. गेम्स वगैरे पण आहेत. तर आपल्या परिवारासोबत जर तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्ही या महोत्सवाचा इकडे आनंद घेऊ शकता. पुढे आलो ना तर इकडे तुम्हाला अशी भातुकली वगैरे बघायला मिळते. असे चिमटे वगैरे आहेत. तसे असं आपल्याला बायडी वगैरे ते बघायला मिळते. 5-5 रुपये किंमत आहे ह्यांची. याच्यातली काही घ्या. तसेच तुम्हाला इकडेही समोर भातुकले वगैरे बघायला मिळतील. किचन सेट्स वगैरे आहेत. इकडे आलेलो आहे. इकडे आपल्याला ना असे खाजा वगैरे ते बघायला मिळतील आहे. तर इकडे कडक लाडू वगैरे असं सगळं तुम्ही इथे बघू शकतात. काय प्राईज आहे? 80 रुपये पाव. आणि हे कसं आहे पेटा? 50 रुपये पाव. इथे काजू वगैरे पण आहे. 50 रुपये. काही घ्या 50 रुपये आहे इथे. तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकता. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.